माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना व त्यांच्या पत्नीला इंस्टाग्रामवर शिवीगाळ। गोरंट्याल यांनी घेतली पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव। मी भाजपात आल्यामुळे माझ्या विरोधकांना त्रास होत आहे। नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना इंस्टाग्रामवर शिवीगाळ करण्यात आले। यामध्ये त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांना सुद्धा शिवीगाळ केली असल्याचा आरोप यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना केलाय। यावेळी बोलताना माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की रहीम तंबोली नामक व्यक्तीने मला व माझ्या पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे। त्यामुळे माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात। राजकारण हे फक्त राजकारणच असते, ते कुठल्याही व्यक्तींच्या घरापर्यंत जायला नको, पत्नीपर्यंत, लेकरा बाळापर्यंत जायला नको। मात्र आता हे गेलेले आहे, त्यामुळे मी आता थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली आहे व त्यांना सांगितले लवकरच संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करावी, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असेही यावेळी त्यांनी म्हटले। माझे विरोधक मी भाजपात आल्यामुळे त्यांना त्रास होत आहे, असा टोला त्यांनी अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता लगावलाय। एक पोस्ट आहे प्रसार माध्यमातून, मिस्टर तेजू 111 ते म्हणजे त्यात असं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, माझी अक्कलपट्टी करा, असा काही कॉमेंट्स आहे। पण त्या कॉमेंट सोबत एकाने रहीम तंबोली 1920 म्हणून आहे, त्याने अक्षरशः मला माझ्या बायकोला शिवीगाळ केलेली त्याने, आणि एवढं घाणेरडं तीन शिवीगाळ केली मी ते बोलू शकत नाही। आणि नाईलाजाने आम्ही आता आज सन्माननीय SP कडे गेलो आणि त्याची तक्रार केली सायबरमध्ये। आणि आमचं बोलणं आहे की हे रहीम तंबोली 1920 आणि हा तेजू यांना तुम्ही अरेस्ट करा आणि याच्या मागे कोण असेल त्याची चौकशी करा, आणि जे याच्या मागे कोण कल्पित आहे त्याला पनिशमेंट झाला पाहिजे, यासाठी आम्ही तक्रार केली। हे बघा, याचे मागे जे आहे जे स्वतःच्या घरात डाके टाकतात, स्वतःच्या घराच्या डाकेमध्ये कळलं ना तुम्हाला मी काय म्हणतो, स्वतःच्या घरात डाके टाकतात, ज्यांच्या रक्तात 50 लोकांचा रक्त आहे, त्यांच्या रक्तात की 50 लोकांचा रक्त आहे, अशा लोकांनी टाकलेलं आहे। आणि त्यांना मला बोलणं की बाबा तुम्ही असं चिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्हाला जे करायचंय तो ओपन आहे ना, तुम्ही एकाच्या रक्ताचे नाहीये, तुमच्याच रक्ताचे म्हणून तुम्ही असं करतात। आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत व्यक्ती माझला काही टाकलं मी कधी म्हणजे इग्नोरच करतो, मी कधी करत नाही। पण माझ्या फॅमिलीवर 2 टाकत असेल, मग ते ज्याचं 50 रक्त ज्याच्या शरीरात आहे त्याला आम्ही पण सोडणार नाही। आणि मी SP साहेबांना सांगितलं की या लोकांना तुम्ही जर पकडले नाही, यांना जर सोडले तर उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उद्भवला तर जिम्मेदारी तुमची राहील। तुम्ही व्यक्तिगत म्हणजे आतापर्यंत जालन्याच्या इतिहासात मी बघतोय की प्रत्येक कोणताही पुढारी असेल लक्षाबद्दल कोणी या लेवलवर बोलत नाही, पण हे 50 रक्ताचा माणूस तो असा कोणाला उचकून करतोय ते मला माहिती आहे कोण आहे, त्या घरातही डाका टाकतात ते लोक, मला सर्व माहिती आहे, पण याला पनिशमेंट झाला पाहिजे। SP साहेबांनी तुम्हाला काय आश्वासन? हो, मी बोललो त्यांना, ते रायटिंग मध्ये मागतात, आमचे कार्यकर्ता रायटिंग मध्ये तक्रार करू लागले। आणि हे फक्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून काही लोकांचं एवढं पोट दुखतो आणि काय करायचं म्हणून हे धंदे करू सुरू केलं। यापूर्वी काही सोशल मीडियावरती बदनामीचं झालेलं होतं, मी कधी माझ्या विरोधात काही कोणी काही म्हणतो लंगडे फांगडे मी केअर करत नाही, मला म्हणजे बालबुद्धीला मी डोकंच लावत नाही। पण हे लोक जेव्हा म्हणा हा त्याच्या रक्तात 50 लोकांचा रक्त आहे, जे स्वतः घराचे डाके टाकतात, त्यांचा हाईट झाली हो, म्हणजे माझ्या फॅमिली बद्दल जर टाकत असेल मी गप्प बसणार।